आज आपण बनवणार आहोत मटर कटलेस, हिरवा वाटाण्याचे व्हेज असे कटलेस बनवणार आहे। आता आपण वाटाणा बॉईल करून घेतला आहे, त्यामध्ये मिरची आणि 2 बटाटे बॉईल करून टाकलेले आहेत। आता हे मिश्रण मी वाटून घेणार आहे आणि 2-3 लसूणच्या पाकळ्या पण त्यात ॲड केल्या आहे। मिश्रण असं मी वाटून घेतलेलं आहे। आता थोडासा रवा मी फ्राय करून घेतला आहे, थोडंसं तूप टाकून। आता त्यामध्ये हे मिश्रण मी ओतून चांगलं असं फ्राय करून घेणार आहे। जास्त त्याला फ्राय नाही करायचं, कारण की ऑलरेडी आपण वाटाणा आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे। ते टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे मी, जेणेकरून रवा मिक्स होईल चांगला वाटाणामध्ये। आता त्यामध्ये मसाले ॲड करणार आहे मी। ऑरिगॅनो ॲड केलेला आहे मी, 10 रुपीजला भेटतं याचं पॅकेट। ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स थोडंसं ॲड करणार आहे मी। जास्त पण मसाले ॲड करणार नाही आहे मी, कारण की ऑलरेडी त्यात मिरची ॲड केली आहे आपण। थोडंसं चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे मी। आता थोडासा चाट मसाला पण मी ॲड करणार आहे त्याच्यात। आपल्या अंदाजे थोडंसं ॲड करायचं आहे आपल्याला। थोडासा चाट मसाला ॲड केलेला आहे मी। आता थोडंसं धना जिरा पावडर पण ॲड करणार आहे मी। धना जिरा पण ॲड केलेला आहे मी। ते पण 10 रुपीजला भेटतं पॉकेट। तुम्ही घरी पण वाटू शकतात मिक्सरमध्ये, काही इश्यू नाही आहे। पण ज्यांच्याकडे टाईम नसतो ते लोक रेडीमेडच पावडर वापरतात। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे आणि चांगलं मिश्रण असं परतून घेतलं आहे। जास्त फ्राय नाही करायचं त्याला, 5 मिनटं फक्त फ्राय करून घेतलं आहे मी। आता मिश्रण हे रेडी झालेलं आहे आपलं। आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मी आणि त्याच्यात चीज भरणार आहे मी थोडं। तुमच्याकडे मोझरेला चीज नसेल तर तुम्ही चीज क्यूब पण आणू शकतात, मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल आहे। 18 रुपीजला एक चीज क्यूब भेटतं। ते थोडं तुम्ही किसून घ्यायचं आहे किसणीवर आणि थोडं ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि छोटे छोटे असे गोळे करून त्याला थोडंसं प्रेस करून नंतर त्याला डीप फ्राय पण करू शकतात आणि नॉर्मल थोडंसं तेलामध्ये पण तुम्ही फ्राय करू शकतात, आपल्यावर आहे। मी त्याला थोडासा रवा लावून थोडे फ्राय करणार आहे आणि थोडेसे डीप फ्राय करणार आहे। घरच्या घरी तुम्ही बनवू शकतात, इझी आणि हेल्दी रेसिपी। लहान मुलांना जर आपल्या भाजी खायला आवडत नसेल तर वाटाणा टाकून असे आपण छोटे छोटे कबाब टाईप्स बनवू शकतो आपण, जेणेकरून ते आवडीने खातील। असे छोटे छोटे गोळे करून रेडी झालेले आहेत। आता मी त्यांना फ्राय करणार आहे आणि थोडे टिप करणार आहे। इझी अँड टेस्टी रेसिपी आहे। हिरवा वाटाणा तर मार्केटमध्ये अवेलेबलच आहे आणि खूप स्वस्त पण आहे या सीझनमध्ये। आता हे रेडी झालेले आहेत छोटे छोटे गोळे करून। आता मी त्यांना फ्राय करते आणि नंतर रवा लावून मी डीप फ्राय करणार आहे। इझी अँड टेस्टी रेसिपी, खूप छान असे झालेले आहेत। कबाब बोलू शकता तुम्ही त्याला, छोटेसे पॅटी बोलू शकतात। स्टार्टरसाठी पण छान आहेत अवेलेबल। इझी अँड टेस्टी, पाहू शकता चीज पण व्यवस्थित टाकल्यामुळे खूप छान झालेले आहेत। आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।